कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिरा, का दरवेळी अक्षराबरोबर तुलना करतेस तू स्वतःची? तुलना नाही, सत्य सांगतेय तुला। आता म्हणाली नाहीस तू की मी जर अक्षराच्या जागी असते तर त्यांचं तोंड सुद्धा बघितलं नसतं, म्हणालीस ना? हो म्हणाले। मग यालाच तुलना करणं असं म्हणतात हिरा। लहान मुलांना नेहमी आई वडिलांकडनं शिकतात। म्हणजे हेच की तुम्ही सुद्धा माझ्या लहानपणापासून नेहमी माझी आणि ताईची तुलनाच करत आला आहात। नेहमी मला सांगितलं नाही का तुम्ही की ताई बघ किती हुशार आहे, ताई बघ किती चांगली आहे, तिच्याकडनं शिक जरा, ताई किती सद्गुणांचा पुतळा आहे, कसं ती नेहमी खोटं बोलत नाही, जरा शिक तिच्याकडनं। हेच तुम्ही करत होता ना। आणि आता तीच ताई जेव्हा तुमच्याशी खोटं बोलून अधिपतींना भेटायला जातीये तेव्हा तुम्हाला चालतंय आणि तू मला म्हणतीयस की तू तुलना का करतेयस ते? इरा, शांत हो। अगं इरा, आई वडील ओरडतात, बोलतात, ते मुलांच्या भल्यासाठी असतं। आणि खरं सांगू का, आम्ही कधीच तुझी अक्षराबरोबर तुलना केलेली नाहीये ग इरा। आम्ही ना तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तू अक्षरासारखी सद्गुणी हो, हुशार हो, पण तू नेमका सगळ्याचा चुकीचा अर्थ काढत राहिलीस। मी चुकीचा अर्थ नाही काढलाय आई, तुम्ही मला नेहमीच चुकीचं समजत आला आहात। आणि समजा जरी मी चुकीची आहे असं जरी समजलं तरी आता मी सुखाचा संसार करते आई, आणि तुमची सद्गुणी मुलगी ती चुकीचं वागते असं वाटत नाही का ग तुला? तुम्हाला ना मी आई कधी कळलेच नाही। एवढं जीव काढून सांगतेय की ताई अधिपतींना भेटायला गेलीये तरी तुमचा विश्वासच नाहीये माझ्यावर। तू मलाच दोष देतेयस की तू पाठलाग का केलास म्हणून। तुम्ही माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार केले ताई, हे विसरलात तुम्ही। आणि ताई आणि अधिपती एकमेकांना भेटलेत हे मी तुम्हाला फक्त ताईच्या काळजीपोटी सांगितले। बाकी काय करायचंय ते तुम्ही दोघं ठरवून घ्या। ऍडमिट करायला लागेल? हो लगेचच। का हो असं का व्हायला लागलं डॉक्टर? परवा पण 1-2 वेळा चक्कर आली होती, ही बीपी कमी जास्त वगैरे सारखं काय प्रॉब्लेम झाला बरं आता? अहो ताईच्या डोसक्याला एवढा तापच आहे म्हटल्यावर बीपी कसा नाही वाढणार? आणि अधिपती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलंय का नाही का ताईला लगेच ऍडमिट करायला लागेल? तर आपण ऍडमिट करूया आता ताईला। हा ताई, एकदा तर बघ की ग माझ्याकडं, डोळं उघड की ग ताई। आई साहेब, बघितलं अधिपती, बघा तिला किती अशक्तपणा आलाय बघा, डोळे उघडायची बी ताकद नाही बघा तिच्यात। आपण का नाही ऍडमिट करूया ताईला? हा ताई, मी तुझी बॅग भरते, हा बॅग भरते। नाही, काय ऍडमिट करायची गरज नाही, काही झालेलं नाही आम्हाला। थांबा पाणी आणतो, थांबा। नाही पाणी नको, तुम्ही केव्हा आलात? का मी आत्ताच आलो की? ताई अगं तुझी अवस्था बघून का नाही मलाच अटॅक घ्यायची बारी आलती, म्हणून मॅच अधिपतीसनी घेऊन आल्या बघ। दुर्गे, तुला किती वेळा सांगायचं अधिपतीनं त्रास देऊ नगस म्हणून? आम्हाला काही झालेलं नाही। असं कसं म्हणते? बीपी वाढलाय म्हणतात ते। आणि हे बघा, आता बोलण्यात वेळ घालू नका, त्यांना ताबडतोब हॉस्पिटलाइज करायला पाहिजे। चला उठा, आपण जाऊया लगेच, उगाच अंगावर काढायला नको। चला आई साहेब। नाही अधिपती, काही गरज नाही हो। नाही मी काय ऐकणार नाही आता। चला तुम्ही, आपण जाऊया आता, डॉक्टर एवढं सांगतात, आपण जाऊया। नग डॉक्टर आता अहो, काय अधिपती, काय नाही, काय झालं? काय झालं काय? नाही भुवनेश्वरी, उठू नको प्लीज, तू पडून राहा प्लीज। काय झालं काय तुला? तू मगापर्यंत तर बरी होतीस। अहो काही झालं नाही, जरा ते आमचं बीपी? तुला बीपीचा त्रास आहे? नाही त्रास नाही हो, जरा बीपी वाढलं होतं। म्हणजे बीपीचा त्रास आहे ना? काय डॉक्टर, बीपी चेक केलं तुम्ही? हो केला ना। मग
थोडा हाय झालाय बीपी त्यांचा. थोडा थोडा आणि जास्त काय असतं बीपीच्या त्रासात? बीपी आहे किंवा नाही ना, म्हणजे बीपीचा त्रास आहे तुला. हा पण एवढं काळजी करण्यासारखं काही नाही हो. भुवनेश्वरी असं का म्हणतेस तू? हे असं एवढ्या लाईटली नको घेऊ तू. हल्ली अगं चालता बोलता माणसाला हार्ट अटॅक येत आहेत. तो आत्ता परवा त्या रविवार पेठेतला एक काय तो असं आपल्या फॅक्टरीत नव्हतं का, काय नाव त्याचं? हा तो पांड्या. हा तो गेला ना असाच चालता बोलता धडधाकट माणूस. मग हे सिरियसली घ्यायला पाहिजे भुवनेश्वरी. तू अंगावर नको काढू. हे लग्नाची जी काय दगदग चालू झाली ना त्याच्यामुळे होतंय हे तुला झेपणार नाही आता. एवढी कामं नको करायला घेऊ तू. आपण घाई करायला नको भुवनेश्वरी. म्हणजे हे की आधी तू तुझी तब्येत ठीक करून घे, पूर्ण बरी हो. वाटल्यास आपण हे म्हणजे यांचं औषध आहेच, पण आपण एक ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं काहीतरी बघूया. मी आत्ता काल परवा काहीतरी वाचलं की ते हिमालयात म्हणे याच्यावरती ट्रीटमेंट होते. म्हणजे हे जे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताण येतो ना कामाचा, तर त्याच्यावरती हिमालयात चांगले उपचार होतात. आपण तिकडे चौकशी करूया, तिकडे जाऊया वाटल्यास. मी येतो तुझ्या बरोबर. हा पण भुवनेश्वरी तू आधी पूर्ण बरी हो आणि मग हे लग्नाचं वगैरे बघूया आपण. आता काय लग्नाचं ठरलेलं आहे, आपल्याला कधीतरी लग्न करायचंच आहे. आणि मी शपथ घेतली आहे ना त्याची, तर मी शब्दाला बांधील आहे. अक्षरा आली की मी लग्न करणारच आहे तुझ्याशी. तर मग आत्ता झालं काय, या वर्षी झालं काय, पुढच्या वर्षी झालं काय, किंवा आणखी 1-2-4 वर्षानंतर झालं काय, काय काय फरक पडणार आहे? नाही हो नाही, एवढं एकदम पार हिमालयात जायची काही गरज नाही. एवढं काही झालं नाही हो आम्हाला. आपलं नाही नाही कसं भुवनेश्वरी? एवढं काय नाहीये. डॉक्टर साहेब तुम्ही असं का म्हणताय? अजून कशात काही नाही तर ही बेडवरती आडवी झाली आहे. उद्या हा सगळा व्याप वाढला, लग्नाची सगळी लगबग सुरू झाली तर तिला झेपणार आहे का ते? बरं आता घाई गडबडीत आपण लग्न ठरवलं आणि त्या त्रासाने तुला काही झालं तर चालणार आहे इथं कोणाला? हा अधिपती तुला चालणार आहे? तुला हे योग्य वाटतंय? म्हणजे हिच्या तब्येतीची रिस्क घेऊन आपण हे सगळं करायचंय? नाही तब्येत महत्वाची आहे पहिली. आई साहेब अहो एवढं काही झालेलं नाही आम्हाला. लग्नापातूर होऊ आम्ही बऱ्या. भुवनेश्वरी तुला माझा मुद्दा लक्षात येत नाहीये. तुझी तब्येत बरी झाल्याशिवाय काही करण्यात अर्थ नाहीये. बघ माझी तब्येत नाहीये अजून बरी. मी आत्ता कुठे जरा सावरायला लागलोय, अजून गोळ्यावरती आहे मी. अशात जर तू आजारी पडलीस तर काय कोण कोणाचं बघणार मला सांग? हा हे करत बसायचंय का आपण मुलांच्या डोक्यावर ओझं व्हायचंय का? हे बघ दुर्गेश्वरी जाऊन आली आहे ना आता अक्षराच्या घरी. गेली होतीस ना तू? मग आज ना उद्या अक्षरा येईल की इथे. ती कधी आली तर चालणार आहे आपल्याला, हो ना अधिपती? अक्षरा कधी आली तरी चालेल ना आपल्याला? हा नाही काय त्यासनी यायचं असेल तर येऊ दे. त्यासनी कोणी अडवलं? बघ झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.